जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। जितेंद्र पवार असं त्याचं नाव असून त्याच्यावर 2023 साली MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती। जेलमध्ये नेताना त्याने पत्रकारावर दगडही भिरकवला होता। त्यानंतर नुकत्याच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ल्याच्या प्रकरणातही त्याचं नाव आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली असून अधिकृतरित्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाही। दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर DCP सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथकं रवाना केली आहेत, तर क्राईम ब्रँच कडूनही आरोपीचा समांतर शोध सुरू असल्याची माहिती DCP सचिन गोरे यांनी दिली आहे। अंबरनाथ पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत हुतात्मा चौकामध्ये एक 2:15 वाजल्याची ही घटना आहे। त्यामध्ये 2 अज्ञात इस्मांनी येऊन जे इथले सीताई बिल्डिंग आहे त्यामध्ये श्री पनवेलकर यांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या दिशेने 2 गोळ्या त्यांनी झाडलेल्या आहेत आणि ते पसार झालेले आहेत। त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं आम्ही तैनात केलेली आहेत। जवळपास 4 पोलीस टीम्स आणि क्राईम ब्रांचचा तपास जो आहे तो समांतर पद्धतीने सुरू आहे। लवकरच याविषयी आम्ही जास्तीची माहिती देऊ। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।